आणि माझ्या समोर बसलेले तोला मोलाचे माझे बंधू आणि भगिनी, तुम्हा सर्वांचंच इथं स्वागत. परवा वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज आली होती की गेल्या 25 वर्षामध्ये ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा व्यक्तीने इंटरव्ह्यूला यावं. असे व्यक्ती इंटरव्ह्यूला आले. इंटरव्ह्यू घेणाऱ्याने इंटरव्ह्यू घ्यायला चालू केला. एक व्यक्ती आला, त्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्याने विचारलं की काय हो साहेब, तुमच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघात झालेला नाही का? तसा तो म्हणता, अजिबात नाही, विषयच नाही, अजिबातच नाही, फक्त एक समोरून येऊन आदळला एवढंच काय ते. त्याला म्हणतो जावा. दुसरा येतो, दुसऱ्याला विचारतो काय हो, तुमच्या हातून एकही अपघात झालेला नाही आजपर्यंत 25 वर्षात? तो म्हणतो अजिबात नाही, विषयच नाही, काहीच विषय नाही, फक्त एकदा गाडी ब्रेक फेल झाली त्यामुळे खड्ड्यात गेलो एवढंच. तिसरा येतो आणि तिसरा आल्यानंतर त्याला विचारतो काय हो, तुमच्या आयुष्यात 25 वर्षात एकही अपघात झालेला नाही? तो म्हणतो अजिबात नाही, विषयच नाही. मग त्याचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करतात. खरंच त्याच्या आयुष्यात 25 वर्षात एकही अपघात त्याच्याकडून झालेला नसतो. ते इंटरव्ह्यू घेण्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि तो न राहून विचारतो काय हो साहेब, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकदाही अपघात झालेला नाहीये? त्यावेळेस ते म्हणतात माझ्या हातून अपघात झाला नाही म्हणजे गेले 25 वर्ष माझी जी गाडी आहे ती गॅरेजलाच होती, त्यामुळे माझ्या हातून अपघात झालेला नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याची गाडी गॅरेजला त्याच्या हातून अपघात होणं तर विषयच नाही, पण ज्याची गाडी गॅरेजला ती कधी ध्येयही गाठू शकत नाही. कारण ज्यांना ध्येय गाठायचे त्यांना गाडी आपली समोर आणावीच लागेल. त्यांना खऱ्या अर्थाने वादळ, ऊन, वारा, पाऊस, खड्डे या सगळ्याचा सामना करावाच लागेल, संघर्ष करावाच लागेल, तरच ध्येय गाठेल. आणि असाच संघर्ष खऱ्या अर्थाने आपल्या अहिल्या मातेने केलाय. त्यामुळे मला म्हणावंसं वाटतं की जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे राहतील तोपर्यंत अहिल्यादेवींचे विचार हे आपल्या रक्तामध्ये धगधगत राहतील. हे आहेत आपल्या अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी फक्त 8 वर्षाच्या होत्या. अहिल्यादेवी 8 वर्षाच्या असताना त्या आणि त्यांच्या मैत्रिणी एका नदीकाठी खेळायला गेल्या. त्यावेळेस तिथं महादेवाची पिंड त्यांनी बघितली. त्यावेळेस खऱ्या अर्थाने बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर तिथे येताना घोडे सुसाट धावू लागले. ते बघता क्षणी अहिल्यादेवींच्या मैत्रिणी घाबरून पळून गेला. पण अहिल्यादेवी धाडसी होत्या. अहिल्यादेवी पिंडावरती वाकून उभ्या राहिल्या आणि वाकून उभ्या राहिल्या असता तिथे बाजीराव पेशवे आले, मल्हारराव होळकर आले आणि बाजीराव पेशवे विचारतायत काय ग पोरी, तुला भीती वाटली नाही? एवढे घोडे सुसाट धावत होते, तू इथंच थांबले. तशा अहिल्यादेवी म्हणतात कशा, मी इथंच थांबले म्हणजे मी महादेवाची पिंड बनवली होती, ती मोडू नये यासाठी मी इथं थांबले. ती अहिल्यादेवीची अस्मिता, ती अहिल्यादेवीची बुद्धी, ती पराक्रमी अहिल्यादेवी पाहून बाजीराव पेशवे मल्हारराव होळकरांना म्हणाले की आपल्या खंडेरावांसाठी फक्त आणि फक्त हीच पोरगी योग्य. आणि अवघ्या 8 वर्षाच्या असताना आपल्या अहिल्यादेवींचा विवाह खंडेराव होळकरांसोबत झाला. आता अहिल्यादेवी होळकरांचा विवाह तर खंडेराव होळकरांसोबत झाला. अहिल्यादेवी होळकरवाड्यात गेल्या, पण अहिल्यादेवींना मल्हारराव होळकरांनी, गौतमीबाईंनी काय शिकवलंय हो? अहिल्यादेवींना मल्हारराव होळकरांनी शिकवले घोड्यावर कसं बसायचं, मान कशी घालायची, तलवारबाजी कशी करायची, हे शिकवले मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना. आणि आज आपण काय शिकवतो आपल्या पोरींना? मला एक नक्की सांगायचंय तुम्हा सर्वांना, आज प्रत्येक पोरीला आपण अहिल्यादेवी म्हणायला लावलं पाहिजे. आज आपल्या घरातली प्रत्येक पोरगी ही अहिल्या असली पाहिजे. आज आपल्या घरातल्या प्रत्येक पोरीला अहिल्यादेवींचा इतिहास माहिती असला पाहिजे. ती म्हणली पाहिजे की मला कोणासारखं बनायचंय, तर मला अहिल्यादेवी होळकरांसारखं बनायचंय. साहेब, एक गोष्ट मला नक्की सांगायची आहे तुम्हाला की खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अहिल्यादेवींचे विचार आपण पाहतो, आज विचार आपण मांडतोय, पुस्तकात बघतोय, पण हे विचार आज आपण आचरणात आणतोय का? आज जर महाराष्ट्रात आपण बघायला गेलो तर त्यावेळेसचा 300 वर्षाचा कार्यकाळ अहिल्यादेवींचा होता. कसं राज्य शासन होतं, कसा राज्यकारभार करत होत्या. आणि आज आपण कुठे आहोत, आज आपण काय करतोय? मला एक गोष्ट नक्की सर्वांना सांगायची की अहिल्यादेवींचे विचार फक्त पुस्तकात ठेवू नका, अहिल्यादेवींचे विचार फक्त इथे येऊन मांडू नका, तर अहिल्यादेवींचे विचार तुमच्या मनात रुतवा आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी वागा. ज्यावेळेस अहिल्यादेवींचे विचार आपण मनात रुतवू ना आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासारखं वागू ना, तेव्हा तुम्ही अहिल्यादेवींचे कट्टर समर्थक, तेव्हा तुम्ही अहिल्यादेवींचे वारसदार. हे अहिल्यादेवींचे विचार आपल्याला आले पाहिजे. साहेब, आज मिसिंग लिंक झालेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे.
मी तुमच्यापेक्षा खूप छोटे आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही त्याला नावच द्या, पण मी माझ्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने मी एक विनंती जरूर तुम्हाला करते की मिसिंग लिंकला आपलं वीर धनगर शिंगरोबाचं नाव द्या. आता त्यांचंच नाव का द्यायचं? कारण साहेब आपण बघायला गेलं तर वीर धनगर शिंगरोबा हे पहिले हुतात्मा होते, ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस इंग्रजांना कोणताही रोड सापडत नव्हता तिथं आपले वीर धनगर शिंगरोबा आले आणि शिंगरोबा म्हणतायत की काय भानगड आहे, हे गोरे सरकार एवढ्या दिवसापासून येत आहेत, इथं बघतायत रस्ते मोठमोठे इंजिनियर त्यांचे, पण कोणालाच रस्ता सापडत नव्हता. शेवटी हार म्हणून ते चालले होते, पण आपला धनगर शिंगरोबा आला आणि तो म्हणाला काय हो गोरे सरकार, काय हवंय तुम्हाला? तसा त्यातला म्हणाला याला काय कळणार आहे, पण ते म्हणाले तुम्ही सांगा तरी तुम्हाला काय हवंय. त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याने सांगितलं की आम्हाला इथून मुंबई ते पुणे रोड करायचंय आणि त्याच्यासाठी रस्ता हवाय. तो म्हणाला ठीक आहे, एवढंच ना, मी दाखवतो तुम्हाला रस्ता, पण एक अट आहे माझी की तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे यायचं. मी माझी काठी घेऊन मी पुढे चालेल, मी पुढे चालल्यानंतर माझी मेंढरं माझ्या पाठीमागे येतील आणि माझ्या मेंढरांच्या पाठीमागे तुम्ही असाल. असे आपले वीर धनगर शिंगरोबा पुढे चालले, त्यांच्या पाठीमागे मेंढरं येत आहेत आणि मेंढरांच्या पाठीमागे ते गोरे सरकार येत आहेत आणि गोरे सरकार येत असताना ते पुढे जात असताना एक गोरे सरकार पुढे आला, त्याला आपला वीर धनगर शिंगरोबा म्हणतात कसे की पाठीमाग मेंढरांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि तिथून चालत यायचं. आणि अशा पद्धतीने आपल्या धनगर शिंगरोबाने खऱ्या अर्थानं तो रोड दाखवला आणि म्हणून आज तो रोड झालाय, आज तो बोगदा झालाय आणि म्हणून आज आपण ती मिसिंग लिंक पाहतोय, म्हणून आज आपण तिथं जातोय, आज आपण तिथं फोटो काढतोय आणि तो व्हिडिओ टाकतोय. म्हणून माझी विनंती आहे की त्या मिसिंग लिंकला वीर धनगर शिंगरोबा यांचं नाव द्यावं. आणि साहेब खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एक गोष्ट जाता जाता फक्त मी एवढं सांगते, बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून मी माझं आटपते. साहेब आज बघायला गेलं तर इतिहास कुठल्याही पाठ्यपुस्तकांमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास का नाहीये, मल्हारराव होळकरांचा इतिहास का नाहीये, आपले यशवंतराव होळकर, अहो हडपसर आहे, हडपसरला हडपसर नाव कशावरून पडलं? काहीतरी त्यांनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, चक्रवर्ती सम्राट झालेले आहेत. मग या सर्वांचा इतिहास आपल्याला का माहिती नाहीये? साहेब भरपूर चुकीचा इतिहास आपल्याला सांगितले गेले. इतिहासामध्ये सांगितले की खंडेराव होळकर बेसने होते, पण खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर खंडेराव होळकर यांना सुपारीचंही व्यसन नव्हतं, असे खंडेराव होळकर होते. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने अख्ख्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला कोणी घेतला असेल तर ते फक्त आणि फक्त खंडेराव होळकरांनी. असा आपला इतिहास आहे. तर साहेब तुम्ही आता संसदेमध्ये आहात मला नक्कीच माहिती आहे, त्यामुळे माझी अजून एक विनंती आहे तुम्हाला की आपला हा इतिहास अहिल्यादेवी होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा इतिहास थोडा का होईना आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असावा आणि आपल्या लोकांना तो कळावा, यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करते. आणि जाता जाता फक्त इतकंच महिलांना इतकं सांगू इच्छिते की आपण ना अहिल्यादेवींचे विचार हे आपल्या मनात रुतवा आणि अहिल्यादेवींचे विचार मनात रुतवून एखादा शस्त्र आणि एखादा शास्त्र घेतलं होतं अहिल्यादेवींनी, अगदी तसं तुम्ही बना. आणि ज्यावेळेस तुम्ही तसं बनाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही एक अहिल्या असणार. एवढंच बोलते आणि इथं मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि इथल्या आयोजकांचं खरंच मनपूर्वक कौतुक, खूप छान आयोजन केलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय शिवराय.